मध्ये देखील आपण पाहतोय दिल्लीमधल्या या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुण आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले असताना आता पोलिसांनी मुंबईमधल्या या आंदोलकांना विरोधात आंदोलन ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। इथे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो हे जे कार्यकर्ते आहेत ते धरणे आंदोलन करताय। सोबतच या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवलं जाते। इथे आंदोलन सुरू होतं आणि आता त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांमार्फत सुरू झालेली आहे। केंद्र सरकारच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षा मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी सोबतच सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी या ठिकाणी केली जात होती आणि अशात या आंदोलकांना युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। इथे आपण बघू शकतो देशभरामध्ये ठिकठिकाणी सीजेपीचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना दुसरीकडे ठिकठिकाणी विरोधी पक्षातले जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी देखील आता असं पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलन सुरू ताब्यात घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह जे पदाधिकारी आहेत युवक काँग्रेसचे त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, लीक पेपर फुटी प्रकरणी घोषणाबाजी केली। सोबतच जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला ज्या पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला गेला या सगळ्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलन करण्यात आलं। या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह सीमा आडे तर आपण पाहतोय मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं आंदोलन सुरू होतं, मात्र पोलिसांनी या सर्व आंदोलकांना सध्या ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मुंबईमध्ये त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करत असताना या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। विद्यार्थ्यांना न्याय द्या, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी ते आक्रमक झालेले असतानाच पोलिसांनी या सर्व आंदोलकांना सध्या ताब्यात घेतल्याची ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विविध शहरामध्ये सोनम वांगचुक आणि सीजेपीच्या समर्थनार्थ विद्यार्थी तरुण आंदोलक हे रस्त्यावर उतरल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं।